Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject electrical and electronic measurements. Okay. त्यामधील आपण टॉपिक नंबर 1 ऑलरेडी चालू केलेला आहे दॅट इज फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट. सो व्हॉट वी विल लर्न टुडे. ठीक आहे, आज आपण काय शिकणार आहोत बघा. अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट यांच्यामधला डिफरन्स. ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चरला आपण अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच काय असते हे बघितलं होतं. यावेळी आपण काय बघणार आहोत त्याच्यामधला डिफरन्स. त्यानंतर व्हॉट इज मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स ते बघणार आहोत. त्यानंतर व्हॉट इज इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट पॉइंट आहे तुमचा डिफरन्स बिटवीन अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट. ओके, त्या ठिकाणी बघा पहिला पॉइंट काय तुमचं डेफिनेशन. द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स आउटपुट दॅट व्हॅरीज कंटिन्युअसली ॲज क्वांटिटी टू बी मेजर्ड इज नोन ॲज अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच काय, तुमचं आउटपुट काय होते इनपुटनुसार कंटिन्युअसली व्हॅरी होते, त्याला काय म्हणायचं अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट. आणि डिजिटलची काय, द इन्स्ट्रुमेंट विच गिव्स आउटपुट that varies in discrete steps and only has finite number of values is known as digital instrument. म्हणजे तुम्हाला इन फॉर्म्स ऑफ डिजिटल व्हॅल्यूज किंवा डिस्क्रीट व्हॅल्यूज जे तुम्हाला देते त्याला काय म्हणायचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर ॲक्युरसी कशा असते बघा. अॅनालॉगची ॲक्युरसी कशी आहे, द ॲक्युरसी ऑफ अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट इज कंपॅरेटिव्हली लेस. फॉर एक्झाम्पल क्लास 0.5 टू क्लास 1. ठीक आहे, जर तुम्ही कम्पेअर केला डिजिटल बरोबर तर ॲक्युरसी तुमची अॅनालॉगची काय आहे थोडी कमी आहे आणि डिजिटलची तसं बघायला गेलं तर जास्त आहे. द ॲक्युरसी ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट कम्पॅरेटिव्हली मोर. एक्झाम्पल क्लास 0.1. ठीक आहे, तुमची डिजिटलची काय ॲक्युरसी जास्त असते. आता पॉवर रिक्वायर्ड काय बघा अॅनालॉगसाठी. मोर पॉवर इज रिक्वायर्ड फॉर वर्किंग ऑफ अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट. अॅनालॉगसाठी तुमची पॉवर जास्त लागते. डिजिटलसाठी लेस पॉवर इज रिक्वायर्ड फॉर वर्किंग ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट. तुमच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंटसाठी तुमची पॉवर कशी लागत्या कमी लागत्या. अफेक्टेड बाय टेम्परेचर. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतोय का अॅनालॉगवरती. द अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स आर अफेक्टेड बाय टेम्परेचर. यस, तुमचे अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स काय होतात अफेक्ट होतात टेम्परेचरमुळे. द डिजिटल इन्स्ट्रुमेंट आर जनरली अफेक्टेड बाय टेम्परेचर. ठीक आहे, सॉरी, तुमचे अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स अफेक्ट होत नाही. इथं काय दिलंय नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर. द अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आर अफेक्टेड बाय टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट तुमच्या अॅनालॉगवरती होत नाही पण डिजिटलवरती तो होतोय. ठीक आहे, त्यानंतर सेन्सिटिव्हिटी. आता सेन्सिटिव्हिटी काय बघा, अॅनालॉग किती सेन्सिटिव्ह असतात इन्स्ट्रुमेंट. सेन्सिटिव्हिटी ऑफ अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट इज लेस. अॅनालॉगची तुमची सेन्सिटिव्हिटी काय लेस आहे पण डिजिटलची सेन्सिटिव्हिटी काय जास्त आहे. कॉस्ट. जर कॉस्ट कंपॅरिझन केला आपण तर प्रेझेंटली मोस्ट अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स आर इकॉनॉमिकल. जर तुम्ही आत्ताच्या कंडिशनचा विचार केला तर तुमचे अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स काय थोडे इकॉनॉमिकल आहेत. आणि जर तुम्ही आत्ताच्या कंडिशनचा विचार केला तर सम डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आर इकॉनॉमिकल व्हाईल मोस्ट आर कॉस्टली. काही तुमचे इकॉनॉमिकल आहेत पण बाकी तसं बघायला गेलं तर तुमचे कॉस्टली आहेत डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. पोझिशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. द अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट शुड बी युज्ड इन स्पेसिफिक पोझिशन. तुम्हाला एका ठराविक पोझिशनमध्ये ठेवूनच तुम्हाला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स वापरता येतात. पण डिजिटलचं तसं नाही, तुम्ही कुठं पण नेऊ शकताय. ते पोर्टेबल असतात म्हणजे तुम्ही कुठंही नेऊन ते वापरू शकताय. ठीक आहे. पॉसिबिलिटी ऑफ ह्युमन एरर एक्झिस्ट. अॅनालॉगमध्ये ह्युमन एरर होऊ शकते. तर ती कशी होते तुम्हाला पुढे आहेच तरी पण लक्षात ठेवा. अॅनालॉगमध्ये तुमची ह्युमन एरर येऊ शकतं. यामध्ये डज नॉट एक्झिस्ट. प्रेझन्स ऑफ मुव्हिंग पार्ट्स आर इन्व्हॉल्व्ड. नो मुव्हिंग पार्ट्स इन्व्हॉल्व्ड. कारण की डिजिटल आहे ना, डिजिटलमध्ये तुम्हाला डायरेक्ट काय मिळतात डिजिटल फॉर्ममध्ये तुम्हाला रिडिंग मिळतं. अॅनालॉगमध्ये तुम्हाला काय असते डायल असते, स्केलवरती ती मूव्ह होत असते त्यामुळे मुव्हिंग पार्ट यामध्ये असतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला डिफरन्स समजला असेल. पाहिजे स्क्रीनशॉट करून घ्यायचा. इम्पॉर्टंट आहे तुमच्या अॅनालॉग आणि डिजिटलच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे,
द मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट युजेस फॉर मेजरिंग द फिजिकल क्वांटिटीज. जेवढ्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या मेजर करण्यासाठी आपण काय करतोय, मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करत असतोय. This instrument is suitable for measuring the static and stable condition because the instrument is unable to give response to dynamic condition. Just static तुमचे readings असतात किंवा stable conditions असतात, फिजिकल कंडिशन्स असतात, फक्त त्याचं रेटिंग आपण मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट थ्रू घेऊ शकतो. जे मुव्हेबल असतात, डायनॅमिक असतात, त्याचं रेटिंग आपण मेकॅनिकल मध्ये घेऊ शकत नाही. इथं काय मी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स दाखवलेत बघा. वर्नियर कॅलिपर आहे तुमचा, ठीक आहे. या ठिकाणी डायल्स आहेत, गेज आहेत डिफरंट टाईपचे. हे काय झालं तुमचं मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स. हे कुठले आहेत तुमचे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्याची मेजरमेंट कसं घेणार तुम्ही वर्नियर कॅलिपर थ्रू. काय तर तुम्हाला डिस्टन्स मोजायचा आहे, तर त्या ठिकाणी काय करणार, फिजिकल क्वांटिटी झालं ना डिस्टन्स, त्या ठिकाणी आपण मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरणार. ओके. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट पॉइंट, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट जे आपल्याला शिकायचे, ठीक आहे. द इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग इलेक्ट्रिकल क्वांटिटीज लाईक करंट, व्होल्टेज, ठीक आहे, एनर्जी, पॉवर. ज्या काही इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत त्या मेजर करण्यासाठी जे काही आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरतोय त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट. तुम्ही असं पण म्हणू शकताय, द इन्स्ट्रुमेंट युज्ड टू मेजर इलेक्ट्रिकल क्वांटिटीज नोन ॲज इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, म्हणजे तुमच्या भाषेत त्याची डेफिनेशन तयार करू शकता. These instruments used mechanical parts for their operations. मग ह्याच्या इक्विपमेंटच्या आज जे काही अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट्स आहेत तुमच्या, त्याच्यामध्ये काय असतात, काही मेकॅनिकल पार्ट्स असतात, डायल, रिंग्स, ठीक आहे, तुमचं पॉइंटर असेल, ते मुव्हिंग पार्ट्स असतात, ते तुमचे थोडेफार मेकॅनिकल असतात. मग एक्झाम्पल तुमचा ॲमीटर असेल, व्होल्टमीटर असेल, त्यामध्ये जे पार्ट्स वापरतो आपण ते. इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आर मोर इफिशियंट दॅन मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स. तर तुम्ही इफिशियंट जर बघितला कुठला आहे, तर कुठला आहे आपला इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स मोर इफिशियंट आहे मेकॅनिकल पेक्षा. या ठिकाणी काही मी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टाकलेत बघा. तर इथं बघितलं तर हा तुमचा व्होल्टमीटर आहे, ठीक आहे, तो काहीतरी रिडिंग शो करतोय. एक पॅनल आहे, पॅनलवर तुमचं प्लेस केलेलं आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर हा ए लिहिला, हा ॲमीटर आहे. हे तुम्हाला जसं प्रॅक्टिकल सुरू होतील किंवा आपलं लेक्चर्स पुढे जातील त्यावेळी तुम्हाला हे समजेल की बाबा कसं ओळखायचं, व्होल्टमीटर कसं आहे, ॲमीटर कसं आहे, हे तुम्हाला इन डिटेल्स आहे, ठीक आहे. हा कुठला तुमचा व्होल्टमीटर आहे, त्यानंतर हा ॲमीटर आहे, परत अजून एक ॲमीटर आहे, हा एक ॲमीटर आहे. म्हणजे डिफरंट लाईन्सचे ते काय करंट होण्यासाठी ते ॲमीटर्स आहेत. सेम वे एक दुसरं जंक्शन आहे, त्यासाठी व्होल्टमीटर आहे, 3 ॲमीटर्स आहेत, मध्ये तुमची सर्किट ब्रेकर, रिले सिस्टीम्स आहेत. हे काय झालं तुमचं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट झालं. इथे तुम्हाला काय दाखवणार, व्होल्टेज किती आहे ते दाखवणार, करंट किती आहे ते दाखवणार, ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स काय करायचं, इलेक्ट्रिकल क्वांटिटी मेजर करायला आपण ते वापरतो. आणि तुमचा लास्ट वन आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. ओके, द इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स uses the semiconductor devices. The instrument provides the quick response as compared to electrical and mechanical. तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट बघितला तर काय ते क्विक रिस्पॉन्स देणार आहेत ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पेक्षा ते फास्ट तुम्हाला रिझल्ट देतात, ठीक आहे. त्यामध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आपण वापरतो. या ठिकाणी काही इलेक्ट्रॉनिक्स किट्स दाखवले बघा तुम्हाला, ठीक आहे. असं बघून तुम्हाला ते समजणार नाही, पण हे बघून ठेवा कसल्या प्रकारचे किट्स असतात. डिफरंट टाइप्स ऑफ किट्स आहेत इथं. रेजिस्टर किट आहे, ठीक आहे. काही क्वांटिटी तुम्हाला मेजर करायचे आहेत, व्होल्टेज, करंट, रेजिस्टर, पॉवर, त्यासाठी डिफरन्स काय ते किट्स आहेत तुमचे. CRO आहे या ठिकाणी, ठीक आहे. त्यामुळे कने हे काय तुमचे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत. जसं आपले प्रॅक्टिकल चालू होतील ज्यावेळी तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स बघाल त्यावेळी तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येतील. फक्त आता डेफिनेशन्स किंवा ते इक्विपमेंट म्हणजे काय हे समजून घ्या. मेकॅनिकल फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी, इलेक्ट्रिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइस असतात आणि ते ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पेक्षा फास्ट रिझल्ट देतात, ठीक आहे. डिजिटल व्होल्टमीटर आहे तुमचे, त्याला आपण मल्टीमीटर म्हणतोय, ते तुम्हाला बघायला मिळते जसं आपलं सुरू होईल तसं.
ठीक आहे. आय होप तुम्हाला हे 3 पार्ट समजले असतील, प्लस डिफरन्स तुमचा अॅनालॉग आणि डिजिटल मधला. ठीक आहे. थँक्यू.